हाय गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे संडे. आज आत्ता 7 वाजले असतील ना? हो, 7 वाजले. 7 वाजले असतील. तर आम्ही आज चाललोय पुण्याला. तर का पुण्याला आम्ही अजून आज काहीच केलं नव्हतं. तर असा विचार करतोय आम्ही की की छोटीशी पूजा करायची. छोटीशी गृहप्रवेशची पूजा करून घेऊ. म्हणजे गृहप्रवेश कसं नाही, छोटी गणेश पूजा. म्हणजे हा गृहप्रवेश. गृहप्रवेश असतो तो. तर गृहप्रवेशची पूजा करून घेऊ. म्हणजे कसं आपण कधी गेलो तरी तिकडे राहायला बरं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर असं माझं म्हणणं आहे की आपण ॲटलीस्ट बेसिक गोष्टी म्हणजे लाईट आणि फॅन तरी लावू. तर मेन त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आज जातोय. म्हणजे कारण गुढीपाडव्याला आम्हाला दोघांना सुट्टी नाही, पण आम्ही एक दिवसाची सुट्टी टाकली आहे. कारण पूजा आहे ऑब्व्हियसली. आधी मला वाटलं सुट्टी असेल. हो, मलाही वाटलं सुट्टी असेल. तर मग त्याच दिवशी फॅन वगैरे लावणं पॉसिबल नाही होणार आम्हाला, आणि खूप साऱ्या गोष्टी नाही पॉसिबल होणार. म्हणून आज आम्ही चाललोय. आम्ही काल जाणार होतो, पण आम्ही कालचं पण कॅन्सल केलं. मग शेवटी ठरवलं की जावंच लागेल असं. काल म्हणून ऍक्च्युली मग आता काल आम्ही का नाही गेलो, कारण काल यश गावी गेला होता लग्नासाठी. लग्नाला जाणं पण इम्पॉर्टंट होतं. पण काल आमचा असा प्लॅन होता की आम्ही दोघं जाणार. मग नंतर आम्ही कॅन्सल केलं की जाऊ द्या, परत परत डबल जावं लागेल. पण आम्हाला डबल जावंच लागणार आहे. तर मग तेव्हा जाण्यापेक्षा आता काही गोष्टी करून घेऊ. तर मग तेव्हा असं ऐन टायमाला, कारण एकाच दिवशी सगळ्या त्या गोष्टी होणार नाही. आता लोक येतील, समजा घरातली फॅमिली वाले पण जरी आले 8-10 लोक, तरी तर गरम तर एवढं होतं. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, तर मग फॅन तर पाहिजे ऍटलीस्ट, आणि संध्याकाळ झाली की लाईट पण पाहिजे. मग त्या गोष्टी अगोदर आम्ही जास्त मोठी पूजा नाही करणार आहे, घरगुती करणार आहे, छोटीशी. असं जास्त म्हणजे कोणाला बोलवणार वगैरे नाही, असं नॉर्मल छोटी पूजा करणार आहे. बेसिक छोटीशी. कारण मग तिथे आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही पुण्याला पण जातो तर तिथे राहता नाही येत आम्हाला. म्हणून मग नॉर्मल छोटी पूजा करतोय. बाकी आम्ही फक्त 4 फॅन घेतले आता, आणि तिकडे गेल्यावर आम्ही लाईट वगैरे घेणार आहे. आणि लाईट तिथे घेऊ, इलेक्ट्रिशियनला कन्सर्न करून घेऊ. आणि मम्मीने त्यांनी खूप साऱ्या गोदड्या बिदड्या दिल्या नवीन वाल्या. म्हणजे आम्ही तिकडे पूजानंतर राहू शक्यतेवर ना, तर मग तिथे आमचा काहीच सामान नाहीये. तर मग थोडा सामान आम्ही, म्हणजे बेसिक नेसेसरी जो सामान असतो ना, तो तेवढा थोडाफार आता घेऊन जातोय, आणि बाकीचा मग पूजेच्या वेळेस घेऊन जाऊ. सो चला, लेट्स गो टू पुणे. आज आपण काय काय करू ते सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणि एक आम्ही ना एम्प्टी होम टूरचा पण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आय होप आम्हाला तिथे टाइम भेटेल, आणि होप भेटेलच, कारण तो बनवायचाच आहे. नंतर त्या म्हणजे आम्हाला पॉसिबल नाही होणार पूर्ण घरात तसं काही. म्हणजे आम्ही काही फर्निचर वगैरे नाही करणार आहे, पण असं गोष्टी होऊन जातात. आता आम्ही एवढा सामान घेऊन जातो, तो तिथं राहील, तर मग ते सामान नसतानाच आम्हाला तो व्हिडिओ घ्यायचा आहे. तर होप सो आज पॉसिबल होईल. सो चला जाऊया. आधी अर्ध सामान आम्ही आता घेऊन आलोय, बाकीचं घेऊन येतो. पुण्याला जाऊया, पुण्याला जाऊया. ओके गाईस, तर आम्ही आता खातोय जळगाववरून मामा त्यांनी आणलेली बिबडी. मामा त्यांनी पाठवली ओली बिबडी. म्हणजे तिकडे कंटिन्यू असं विकत भेटतं. चटणी डायरेक्ट मग ते जेवत नाही का डबे नाही करत का तुला खाऊच नको म्हणजे दोळीत बसलो डायरेक्ट तिला करते. चटणी बेकार आहे तिकडे ते पुट्टी मारलेली होती ना त्याची जोड. दुसरी चटणी काय मी तो बोलतो खाऊन झोपू, डायरेक्ट फॅन लावू दे त्याला. खाऊन रायता असेल ना अजून. हाय गाईस, तर आता मी चाललो आहे डी-मार्टला सामान घेण्यासाठी. चला. ओके गाईस, तर आमचा डी-मार्टवरून सगळं सामान घेतलं गेलं आहे. आम्ही बेसिक गोष्टी घेतल्या आहेत, जसं बादली, मग्गा. काय बोलते बांधली मग बकेट मग्गा. ओके. किती तासात घेतलं आपण? 1-1.5 तासात आम्ही फटाफट संपवलं ते, कारण आम्हाला इथून परत निघायचं पण घरी जायला उद्या आमचं सगळ्या. त्यानंतर घरी गेलो, आणि मग परत पाडव्याला आम्ही जाणार आहे पुणे. सो हा व्लॉग कंटिन्यू करूया तेव्हापासून. हाय गाईज,
हाय गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटर्डे. काल म्हणजे गुरुवारी आमच्याकडे पूजा होती, त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली. मग बरेच लोक होते, मग ते आज सगळे गेले सॅटर्डेला. आज सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला. तर आता फक्त आम्ही दोघंच आहे, कारण मम्मी ते गेले दवाखान्यात. त्यांचा पायाचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला आहे, तर थोडं डॉक्टरांना दाखवण्यासाठी गेले. आणि मग आता मी जेवण बनवते, ते नंतर सांगते. तर इथे आम्ही असं नॉर्मल आमचा छोटूसा देवारा मांडून दिला आहे. तर इकडे यांनी आज देवपूजा केली. इकडे आज माझ्या नवऱ्याने देवपूजा केली, कारण मी मी इतकी बोबडी का बोलते, कारण मी घर वगैरे साफसफाई करत होती. कपडे धुवायचे होते, कारण इकडे काहीच नाही, वॉशिंग मशीन नाही आहे, सगळं सुद्धा करायचं आहे. तर मग ते सगळं मी आवरलं. घर झाडतच पागल होऊन गेले. मग त्याच्यानंतर आता मी बनवत आहे बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवायची बाकी आहे. आणि चला मी दाखवते. ॲक्च्युली आमच्याकडे जास्त सामान नाही आहे, तर हा असा छोटूसा गॅस आहे. तर आमच्याकडे जास्त सामान तर नाही आहे. हा छोटासा गॅस घेतला होता आम्ही, तर त्याच्यावरच सध्या आमचं जेवण वगैरे बनतं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही ओम अन्नपूर्णाय नमः लिहिलं आहे. बाकी गॅस ओटा वगैरे मी सगळंच क्लीन केलं, फक्त हे मम्मी बोलल्या की राहू दे, अजून ते नको पुसू. आणि इकडे आमचं छोटूसं नवीन माठ आहे, याच्यात अजून पाणी भरलं नाही आम्ही, म्हणजे आणि खाली खूप जास्त पसारा आहे, सो मी तुम्हाला खाली नाही दाखवू शकत. आणि आता मी पापड वगैरे तळून घेतले बटाट्याची भाजी बनवायच्या आधी, आणि आता मी बनवणार आहे पोळ्या. आणि मेन गोष्ट म्हणजे हा किचन एकदम मोकळा चोकळा आहे. तिकडे मी असं नॉर्मली व्हिडिओ जरी काढायचा असायचा ना, हा किचनच्या हाफ असेल आमचा, जो आम्ही जिकडे राहतो तिकडचा किचन. सो तिकडे खूप प्रॉब्लेम व्हायचा, मला जायचं तिकडेच परत. भाजी वगैरे कोरडीच बनवली, कारण माझ्या नवऱ्याला माझ्या हाताची कोरडी बटाट्याची भाजी तिखटवाली आवडते. सो ते बोलले की कोरडीच कर. बाकी आम्ही खाली पण गेलो होतो, दीदी वगैरे होते तेव्हा. जिम होती मस्तपैकी, स्विमिंग पूल आहे तिकडे नाही गेली मी अजून. बाकी बऱ्याचशा ॲम्युनिटीज आहे. जर मी आज उद्यामध्ये गेली तर तुम्हाला दाखवेल, परत गेली तर. कारण काल परवा ना मला जमलंच नाही. मी एकदम ऑफिस संपल्यानंतर गेली होती, आणि तेव्हा असं बिलकुल कॅपॅसिटी नव्हती, खूप जास्त थकली होती. सो बांगड्या पण काढल्या नाही मी अजून. मला आवडतं असं, म्हणजे कधीतरी असं बांगड्या वगैरे खाल्ल्या, सो राहू दिल्या. चला बाय बाय. मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेते, मग तुम्हाला नंतर भेटते. आम्ही इकडे चेअर वगैरे सगळ्या रेंटने मागवल्या होत्या, सो आज ते सगळ्या गेल्या. तर आता बसायला वगैरे पण काही नाही आहे. बाकी मम्मी त्यांनी सगळ्या अशा नवीन म्हणजे ब्लँकेट गोधड्या वगैरे जेवढ्या होत्या आमच्या घरात, त्या सगळ्या आम्ही घेऊन आलो होतो. सगळे बाकी इकडे झोपलो होतो, बाकी तिकडे झोपलो होतो, बाकी त्या रूममध्ये. आणि पुण्यामध्ये एवढी खतरनाक थंडी आहे, माय गॉड, म्हणजे भारी वातावरण आहे. आमच्याकडे फॅन चालू जरी असेल ना, तरी माणूस पूर्ण ओला होऊन जातो, एवढं गरम होतं. येस. ओके गाईज, एक सांगायचं विसरले तुम्हाला. इकडे आम्ही फक्त आता म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी आहे. मम्मी त्यांना मंडेला पण सुट्टी वाटतं, बट आमचं ऑफिस आहे. सो आम्ही संडेला खूप ट्रॅफिक असतो, सो आम्ही मंडेला. ओके गाईज, तर आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. जास्त जवळ ही इज बिझी टुडे. बाय बाय.